खायला चविष्ट, साधं आणि झटपट तयार होणारं कोणता पदार्थ असेल तर तो आहे घावण. घावण बनवायला फर्मेंटेशनची अजिबात गरज नसते, ज्यामुळे ते नाश्ता किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय ठरतो. चला तर मग आज पाहूयात बीटरूट चीज घावण रेसिपी. आपल्याला इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ जाडसर किंवा रवाळ असेल तर ते चाळणीने चाळून घ्या. आता मी इथे 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे कुरकुरीत होण्यासाठी, पण हे ऑप्शनल आहे. हवं असल्यास घाला, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल. हळूहळू पाणी घालून गुठळ्या न होता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. पीठ अगदी पातळ असावे, डोशाच्या पिठापेक्षा अधिक पातळ. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे. चवीपुरतं मीठ आणि आता इथे मी 1 चमचा बीटरूट पावडर घातलेली आहे. तुम्ही इथे पालक प्युरी, कॅरेट प्युरी हेही घालू शकता. पण जर तुम्ही प्युरी घालणार असाल तर प्युरी आधी घाला आणि नंतरून मग पाणी घाला. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. वाह! मस्तपैकी छान गुलाबी रंग आला आहे. तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम असावा, पण धूर निघेपर्यंत नाही. थोडंसं पाणी टाकून बघा. ते लगेच सळसळून वाफ होऊन उडून गेलं की समजायचं आपला तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. घावण करताना पीठ वरतून ओतायचं आहे. तुम्ही जर लोखंडी तवा वापरत असाल तर शक्यतो पहिलं घावण व्यवस्थित होत नाही. काळजी करू नका. तवा सेट व्हायला वेळ लागतो. पीठ ओतून झालं की आता त्यावर घालायचं आहे ग्रेटेड चीज, थोडीशी कोथिंबीर आणि चिमूटभर काळी मिरीची पूड. लहान मुलांना हे घावण जास्ती आवडेल, कारण की त्याला छान बीटाचा गुलाबी रंग आलेला आहे आणि त्यात चीजही आहे. आता चीज आणि कोथिंबीर टाकून झालं की कढईने थोडंसं तेल सोडायचं आहे, जेणेकरून आपल्या कडा छान कुरकुरीत होतील. घावण वरतून कोरडं आणि त्याच्या कडा सुटू लागल्या की समजायचं घावण झालेलं आहे. अगदी सुरेख जाळी पडलेली आहे. कलरही बघा किती सुंदर आलेला आहे. अशाच प्रकारे बाकीचेही घावण बनवून घ्या. तांदळाचे पीठ लवकर खाली बसते, म्हणून प्रत्येक वेळेस ओतण्याआधी पीठ नीट ढवळून घ्या. प्रत्येक घावण बनवण्यापूर्वी तव्याला थोडंसं तेल लावून घ्या, जेणेकरून घावण चिकटणार नाही, विशेषतः लोखंडी तवा वापरताना. तुम्हाला जर घावण अजून थोडे कुरकुरीत हवे असेल तर घावण दुमडल्यानंतरून कडेने थोडंसं तेल सोडा आणि तव्यावरती अजून 1 ते 2 मिनिटे कुरकुरीत होऊन द्या. घावणाची खरी मज्जा आणि चव गरम गरम खाण्यातच आहे. त्यामुळे घावण गरमागरमच खा. थंड झाले की घावण कोरडे होतात. तर ही होती खूपच सोपी अशी बीटरूट आणि चीज घावण रेसिपी. तुम्हीही ती घरी जरूर करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच स्वादिष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.